समोरून येत असलेला टेम्पो आणि त्याच्यावर भरमसाठ लिहिलेली माहिती आज कुठेतरी आपल्याला दिसत होती. टेम्पो ओपन केल्यानंतर भला मोठा ड्रोन बाहेर काढला जातो. तर नमस्कार मंडळी, तर काय चाललंय? तर मंडळी, आज आपण पाहणार होतो नेमकं फोटोग्राफीतला तर ड्रोन सगळ्यांनीच बघितलेला. पण नेमकं शेतामध्ये फवारणी करण्यासाठी कोणता ड्रोन असतोय आणि त्याची प्राइस किती आणि त्याच्यामध्ये कोणती औषधे यूज केली जातात आणि नेमकं तो इन्स्टॉल कसा केला जातो हे आपल्याला आज जाणून घ्यायचं होतं. साहेब तर ड्रोन जोडून घेतात, रिमोट बी बाहेर काढतात आणि कुठेतरी मॅप बी कनेक्ट करतात. पीएच असलेलं पाणी ओतलं जातं, औषधं मिक्सअप केली जातात आणि ड्रोन तर हवेत गेलं होतं. पण उडणारा फुपाटा असो किंवा येणारा आवाज कुठेतरी थर्रक होता. फवारणी तर चालूच असते. पण आता आपण मेन मुद्द्याकडे घुसू. नेमकं हे ड्रोन अवेलेबल कसं होणार आहे तुम्हाला? आणि हे किती किलोमीटरच्या आतमध्ये राहणार आहे? तर मंडळी, पिंपळवंडीपासून हे 30 किलोमीटरच्या अंतरावर 1 एकरसाठी सुद्धा अवेलेबल होणार आहे तुमच्यासाठी. आणि हे फक्त 8 मिनिटांमध्ये 1 एकरची फवारणी पूर्ण करते. तर वाट कसली पाहताय मंडळी? लवकर जा संकेत कृषी उद्योगमध्ये आणि ड्रोनची बुकिंग पूर्ण करून टाका. त्यासोबत तुम्ही इथे कृषीसाठी लागणारी पूर्ण औषधे सुद्धा घेऊ शकताय.